रवी राणादाची लाडक्या बहिणींना धमकी आहे। मत न दिल्यास 1,500 रुपये परत घेण्याचा भावाचा इशारा आहे। वाद होताच गंमत केल्याचा रवी राणांचा दावा आहे। अमरावतीच्या बडनेराचे आमदार रवी राणांच्या वक्तव्यानं नव्या वादाला फोडणी मिळाली आहे। पाहूया नेमका काय म्हणतायत राणादा। आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल। 1500 रुपयांचा पहिला हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आला नाही, तोच बहिणींचे भाऊ म्हणून घेणारे आमदार रवी राणा मतांसाठी धमकावू लागले। लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळतील, पण त्यासाठी मतरूपी आशीर्वाद द्या असं आवाहन रवी राणांनी केलं। इथपर्यंत सगळं ठीक होतं। पुढे जाऊन रवी राणांनी महिलांनी मतदान केलं नाही तर 1500 रुपये परत घेण्याची धमकीची भाषाही वापरली। दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3000 रुपये केले। जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे पैसे परत घ्यायला निघालेल्या रवी राणांवर काँग्रेसनं कडाडून टीका केली। पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे। हा रवी राणा जे म्हणलं आहे ते सरकारच्या मनातील बोललेलं आहे। भाजपनं रवी राणांच्या भूमिकेला विरोध केला। रवी राणांनी अशी भाषा वापरू नये अशी समज ही भाजपनं रवी राणांना दिली। मला वाटत नाही रवी राणाचे बोलले असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। तो सरकारच्या निर्णयाचा अपमान आहे, महिला भगिनींचा अपमान आहे। अजिबात 1,500 काढून घेतले जाणार नाहीत। उलट पक्षी त्या ठिकाणी ही योजना चिरंतन सरकार चालवण्याची भूमिका घेऊन आहे। रवी राणांच्या या वादग्रस्त वक्तव्याचं विरोधक भांडवल करण्याची शक्यता आहे। रवी राणांच्या या सरंजामी वृत्तीच्या सामान्य मतदार महिलांमधून मात्र निषेध केला जातो। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।